गावात झालं राव हे लवड्याला काय करावं बुवा आता औषधं नाही काय नाही नांगरता बी नाही आलं ते उन्हाळ्यामध्ये काय हो काय करता अरे काय राहणार हे कसला राडा झालाय किती लवळ आहे हा आता तेच बघा आलं तर बुवा फवारा मारून जमन का नाही आता बघा काय करता येत असेल तर बघा ना ऐका ना काय रे मला बरंच वाटा ना मला जरा थोडे दिवस जावं म्हटलं घरी कुठं घरी माहेरी का बरं माझं असं डोकं बिकं जड झाले दवाखान्यात बघितलं ना काल गोळ्या आणले तरी काही फरक पडा ना मग जाऊ जरा आराम करता येईल जरा घरी अरे इथंच आराम करायचा इथं असले मग तू बरी जरा राहते जरा डोक्याला शांतता राहते माझ्या तिकडे गेल्यावर काय करायचं मी इथं आणि मी इथं कसं आराम होते तुम्ही सांगा बरं सगळं काम मलाच करावं लागतं काय आहे का आरामाच्या नावाने काही गोष्ट आहे का उघड नावाला अरे असू दे कसं कसं तुला दवाखान्यात घेऊन जाऊ का कालच जाऊन आलो काय झालं त्याने काहीच नाही झालं मग कर मला ओरडायला लावू नका माझं घासा बसलेले नाही वरडायला लागत पण इथंच राहा इथं आता मला इथं फवारा मारायचा आहे जरा लागशील मदत करू लागा पाणी बिणी आणवायचं अहो लाज धरा जरा आजारी आहे आणि तुम्ही म्हणताय मला पाणी बिणी धरू लागतं ह्याच्यामुळेच माझा आराम होत नाही इथं मला जाऊ दे बाबा माझं एकतर ना खरंच आता मनस्थिती नाही बाबा ठीक अरे आता महिन्यापुढे जाऊन आली तरी तू लगेच आता सर्दी आली तरी तू लगेच जायचं म्हणते म्हणलं कसं करायचं बरं सर्दीने पूर्ण माझे बॉडी सनसन करते ताप येणे तुम्हाला कळतं का हो अरे मी म्हणतो तिकडे जाऊ इथं दवाखान्यात चल बरं लगेच जाऊ आता काय दवाखान्यातून जाऊन नुसतं काय का आराम पाहिजे ना हो जीवाला सगळं स्वयंपाक बिपाक सगळं मीच करायचं इथं रानातलं पण मीच बघायचं कसं बरं रानातलं नको बघू मी बघतो रानातलं पण मला आता इथं फवारा मारायचा आणि कुठं तुला न्यायचं आणि कसं तुम्ही करायचं नका नेऊ फक्त मला नेऊन सोडा तुम्ही इथंच राहा मला जाऊ दे बाबा कसं तुला नेऊन सोडा इथं अरे पाऊस आला तर ह्याचा राडा होऊन जाईन परत म्हणजे तुम्हाला माणसाचं काय घ्यायचं नाही पहिले पहिले शेताचं पडले माणूस मेला तरी चालेल हाय का तू नाही आता लगेच मारायचं असं काही पण बोलून जमतं भाऊ, का रे खरंच माझं डोकं बिकं जड झालं तुम्ही सांगते ना ब्लँकेट घेऊन झोप ना घरी जाऊन मग मला अशी झोप नाहीत बरं ताणतणाव असलं मग झोप येत सगळं काम करायचं मग झोपायचं काय उपयोग आहे बरं त्याला नाही मला पण वाटतंय तुला हे काम बघू ना तुझ्या डोक्यात लोड जास्त वाढलाय काय काम बघून काय करत नाही का आता आज आले का मी पहिल्यांदा इथं काही काम केलं नाही का आधी मी म्हणतो मग माझं ऐक ना जरा नाही बाबा मला नका सांगू मला घरी जायचं एक बस. काम कर तुझ्या पप्पाला फोन कर नाही भावाला फोन कर आणि त्याला बोलवून जा घेऊन जा ठीक आहे नाही सोडायचं मी माझी वाट जाते जस जायचंच जाईल झालं तुला ते त्यात जायचंच पडलंय बाबा तुम्हाला आहे का काळजी माझी आहे का ते सांगा सकाळपासून ताप येणे फन करते तरी विचारलं का की बाबा बरं वाटतंय का इकडे आलेत खुशाल राहणार बघायला हे झालं ते झालं एवढंच करा तुम्हाला नाही ना काळजी तर सांगा ना माझ्या आहेत घरची काळजी करायला तिकडे जाते मी काही गरज नाही झालं बोलून मोकळी झाली बाबा लगेच काळजी नाही मग नाहीच आहे ना मग असते तर तुम्ही लगेच म्हटले असते बाबा ठीक आहे चल 2-3 दिवस आराम कर येतो परत घ्यायला सिंपल गोष्ट आहे ना होतो आराम होतो घरी माणूस माहेरी कशाला जातो माहेर कशाने दिलंय देवाने त्यासाठीच दिलंय ना आराम होतो माणसाचा बरं अजिबात काळजी तसं तुझी काळजी नाही असं कसं काय म्हणते बरं तू काळजी असल्याशिवाय का नाहीच तुम्हाला काळजी माझी काळजी असते तर लगेच म्हटले असते जा बाबा जा तू इकडे जायचं तिकडे जा अरे मी जायला नाही म्हणत नाही मी फक्त आजचे 2 दिवस थांब ना फक्त 2 दिवसांमध्ये सगळं काम आवरीतून जाऊ आपण तुला सोडवा येतो मी कसलं काम आहे कसं पावसाचं वातावरण झालं त्याच्यामुळे सर्दी झाली एवढं दुखतंय तरी पण तुम्ही मला असं गार हवेमध्ये येऊन अवघड आहे बाबा माणसाची वाद घालणं चुकीचं आहे बाबा वाद नको ना घालू मी कुठं म्हणतोय मला माझ्यावर वाद घाल पण माझं ऐक असं एवढंच ना नाही मला बरं वाटत नाही मला घरी जायचं बस विषय संपला सारखं तेच बोलायला लावू नका मला झालं काठावाला मी सगळं सक्सेसच होते असंच आहे का हा मग मला घरी जायचंय माहेरला जायचं म्हणलं का आवाज कसा एवढं होतो हा कामा टायमाला भर नाही होत काय सांगा तळतळ करायला लावते यार खरंच दुखतंय माझं कळत माझ्या आवाजावर बघा बरं ताप आली का नाही मला वाटलं हानतीच एवढं घाबरतं का मला तू येडी बिडी का जरा ताप आली बघा ना बघा वा 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 काय वावा आहे ताप तुला पण दवाखान्यात जायचं का नाही, बरं दवाखान्यात जायचं का बरं आता बरं एक काम करू आज दवाखान्यात नेतो मग घरी नेऊन सोडतो हा मग घरी नेऊन सोडतो बस का मग ठीक आहे हा काल जाऊन आले दवाखान्याचं काय परत एकदा दवाखान्यात येतो एक सलाईन भरून मग नेऊन सोडतो नको चालेल हाय बाबा लय काळजी एक दिवस लेट करतो मा काम हा हा चल चल आधीच मान्यच केलं असतं तर काय एवढी तळतळ करायची गरज पडती का चला आता बाकीचं पण समजून घ्यायला पाहिजे तो ग बसा